मिस्टर भावे. या वेलकम. मी भैरवी जहागीरदार. मी आणि देवांश जहागीरदार इंडस्ट्रीजचे मालक आहोत. मुंबईचे ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच आहे. त्यात रस्ते खोदून ठेवले, त्यामुळे घरातून वेळेत निघून सुद्धा इथे यायला उशीर झाला. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आपण सह्यांची फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया. येस प्लीज. सो यू कॅन स्टार्ट. या यू कॅन प्लीज साइन. या. सो आपले फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेले आहेत. वेलकम ऑन द बोर्ड. थँक्यू थँक्यू सो सो मच. आपण कामाला लवकर सुरुवात करूया. शुअर. काँग्रेस देवांश. थँक्यू. या. थँक्यू सो मच भैरवी मॅम. इट्स ओके. देवांश, घर आलंय आपलं. देवांश, मला बोलायचंय तुमच्याशी. मला माहिती आहे तुम्ही कसला विचार करताय. आज मॅडम अचानक समोर आल्यामुळे अस्वस्थ झालात ना तुम्ही? अजिबात नाही, असं काहीच नाही आहे. हो, मग जेव्हा त्या कॉन्ट्रॅक्ट साईन करायला आल्या तेव्हा तुम्ही बोलला का नाही त्यांची? काय बोलू तिच्याशी मी? आज जर तिला कॉन्ट्रॅक्ट साईन करायला यायचंच होतं तर मग माझा बाबांचा फोन का उचलला नाही तिने? जेव्हा तुम्ही गेला तिच्या घरी तिला रिक्वेस्ट करायला, तेव्हा तुमचा अपमान करून परत का पाठवलं तिने? ती फक्त दाखवायला आली होती, हे दाखवायला की तिच्यामुळे आपलं काम अडतं. माझ्यासाठी किंवा आपल्या कंपनीसाठी नव्हती आली ती. आपल्यावर उपकार करताय ना हे दाखवायसाठी आली होती ती. असं काही नाहीये देवांश, त्या येणारच होत्या. फक्त त्यांच्या मनात काही गोष्टींचा राग आहे. ज्या गोष्टी घडून गेल्यात ना त्याची प्रतिक्रिया होती ती फक्त. आज ते आल्या की नाही आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन पण केलं ना. तुम्ही काही केलंय का त्यांच्यासाठी? म्हणजे एवढ्या दिवसापासून तुम्ही एकदा तरी त्यांना फोन मेसेज केला, त्यांची चौकशी केली? त्यांनाही हेच वाटलं असेल ना की माझा मुलगा फक्त कामापुरतं मला कॉल करतोय, माझी आठवण काढतोय. त्यांनाही तुमच्या बाबतीत गैरसमज साहजिक आहे. मला ना आईची बाजू ऐकून घेण्यात काही इंटरेस्टच नाही. बोला. आई बघा, अजूनही तुम्ही त्यांना आईच म्हणताय ना. हा, मगाशी तुम्ही त्यांना भैरवी मॅडम वगैरे म्हणालात ते फक्त त्यांना राग यावा म्हणून. तुम्ही त्यांच्यावर चिडता, राग करता, हे फक्त वरवरच आहे. खरं तर मनापासून खूप प्रेम करता तुम्ही त्यांच्यावर. इनफ इनफ इनफ. आज कॉन्ट्रॅक्ट मिळालं आपल्याला, मला त्याचा आनंद सेलिब्रेट करायचा आहे. या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. देवांश, हॅलो. हॅलो डार्लिंग, कुठे आहेस तू? माझ्या घरी.
नाही ग सई, ते तुझं घर नाहीये. कितीदा सांगितलंय मी तुला. सई, ते देवांशचं घर आहे. तू नाईलाजाने तिथे राहतेस. माझं घर ते तुझं घर आहे सई. कळलं ना तुला? ए बरं सई, ऐक ना. मी तुझ्यासाठी नाही तू 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 ताबडतोब मला भेटायला आहे. मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय. विक्रम, हे बघ, तू कधी भेटायला बोलवशील आणि मी येऊ शकेल असं नाहीये. मला नाही जमणार आहे आता यायला. काय बोलतेस ग तू? कशाला कारण देतेस? हे बघ सई, आपलं ठरलंय हा का, की मी जेव्हा सांगेन तेव्हा तू भेटायला येशील. आपलं ठरलंय की नाही? मग तू आता कारण नको देऊस आणि लगेच भेटायला ये. हा, बाय. मला काय माहित नाही. बाय 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 विक्रम, आज बाय. थ्री चेयर्स फॉर दादा. हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! हिप हिप. हुर्रे! कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. थँक्यू सो मच. चला चला, तोंड गोड करा सगळ्यांनी. मला माहिती होतं, सकाळीच मिठाई आणून ठेवली होती मी. अभिनंदन देवा. थँक्यू आई. सई कुठे आहे? ही काय आली सई. अभिनंदन सुनबाई. अभिनंदन बाबा. सई घे, तोंड गोड कर बाळा. अरे, तुमच्या दोघांचे चेहरे असे पडले काय? म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तर मिळाला ना आता. अगं दमले तो ग, आता आलेत ना बाहेरून. सई, तुम्ही छान फ्रेश व्हा. जेवण झालेलं आहे, चला आपण जेवायला बसूया. हा, आज तुझ्या आवडीची खीर केलीये मी जेवणात. यार हे बरं आहे, म्हणजे डील क्रॅक ब्रोने केली आणि खीर वहिनीच्या आवडीची. कारण की वहिनीने आपल्या आत्याला कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी रेडी केलंय. ऐकलंस? क्रेडिट तिचं आहे. येस. सई, जा तुम्ही फ्रेश होऊन या. मी पटकन ताट घेते. हा, आई, माझा ताट नको वाढू सांग, मला भूक नाही. का रे देवा, सकाळी सुद्धा नाश्ता न करता गेलायस तू. काही नाही, 2 घास तरी खाऊन घे. नाही ऐक ना, जरा बरं वाटत नाहीये, जरा वेळ पडतो मग बरं वाटेल. बरं वाटत नाहीये? काय अगं बाई, अंग गरम आहे तुझं. ताप आहे? नाही हो देवांश, I'm okay. मला म्हणजे कळलंच नाही, सॉरी. It's okay. देवा, तू असं कर, तू 2 घास खाऊन घे आणि मग आराम कर. हा, मी जरा वेळ पडतो, नंतर खातो मी. प्लीज देवांश, ऐक. दादा, सई, मी वरण भात कालवून देते. जरा त्याला भरव, आराम करू दे त्याला.